माझे नाव सुवर्णा दिलीप सिंग राजपूत। मी संत गाडगेबाबा आश्रमशाळा मंगरूळ, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव या शाळेत 2021 पासून कार्यरत आहे व माझ्या मुख्याध्यापकानं 1 एप्रिल 2024 पासून मास्टरवरील सह्या बंद केल्यात। त्यांना मी वारंवार वेळोवेळी पत्रव्यवहार केला की माझ्या सह्या घ्या मास्टरवर, पण मुख्याध्यापकांनी माझ्या सह्या घेतल्या नाहीत। मी समाज कल्याण कार्यालयाला पण वारंवार लेखी पत्र व्यवहार केला आहे, माझ्या सह्या घ्या, माझी पगार द्या, पण मला वेतनही मिळालं नाही आणि माझ्या सह्या बी घेतल्या नाहीत। माझे वेतन पण मिळाले नाही आणि माझ्या सह्या पण घेतलेल्या नाहीत आतापर्यंत। म्हणून आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे कालपासून। माझ्या सगळ्या मास्टरवरील आतापर्यंतच्या 1 एप्रिलपासून सह्या घेण्यात याव्या व माझे वेतन काढण्यात यावे व माझ्या संबंधित ज्या अधिकाऱ्याने किंवा मुख्याध्यापकाने कोण काय कार्य केले त्यांच्यावर कार्यवाही व्हावी, हीच माझी मागणी आहे। कोण चालू? माझे नाव योगेंद्र भीमसिंग गिरासे, पद अधीक्षक संत गाडगेबाबा आश्रमशाळा मंगरूळ, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव। माझ्या मागण्या आहेत 18/10/2023 पासून माझ्या शिक्षकेतर हजेरी मास्टरवरील सह्या बंद केलेल्या आहेत, त्या पूर्ण घ्याव्या व वेतन मार्च 2023 पासून ते नोव्हेंबर 2024 पर्यंत तात्काळ मिळावे व माझ्या सह्या ज्या मुख्याध्यापकाने कुठलीही नोटीस न देता, कोणतीही इंटिमेशन न देता बंद केल्या आणि माजुगिरीने प्रशासकीय सचोटी सोडून ज्या अधिकाऱ्याने, ज्या मुख्याध्यापकाने माझ्याविषयी, माझ्या परिवाराला उपाशी मारण्याचा कट रचला, उपाशी ठेवलं, त्याच्यावरती कायम निलंबनाची कारवाई करण्याची माझी मागणी आहे आणि तात्काळ माझ्याविषयी योग्य ते न्यायिक आदेश व्हावेत। मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बसलेलो आहे आणि जिल्हा परिषदच्या कार्यालयाच्या समोर बसलो आहे आमरण उपोषणासाठी। आज दुसरा दिवस आहे माझा। शिक्षण विभागामधून फक्त जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याचं एक पत्र आलं होतं की तुम्ही असं उपोषणाला बसू नका आणि शासन निर्णय किंवा कोर्टाचे न्यायालयीन निर्णय व नियमावली काय असेल त्याच्यानुसार आम्ही चौकशी समिती नेमून आणि वरिष्ठ कार्यालयाचं मार्गदर्शन घेऊन योग्य ते कार्यवाही करू। पण मी या अगोदर त्यांना एक आत्मदानाचं पत्र दिलेलं होतं आणि आम्ही सगळे म्हणजे तयारीने पण कार्यालयात गेलो होतो, पण आम्हाला अशाच पद्धतीने एक पत्र देऊन 17/10/2024ला अशाच पद्धतीने एक पत्र देऊन आश्वासित केलं होतं। त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही शासनास सहकार्य करण्यास ठरवलेलं होतं, पण सदरील हे अधिकारी मेन म्हणजे अतिरिक्त CO हे सगळं मेन अतिरिक्त CO आणि संबंधित शाळेवर जे म्हणजे ज्यावेळेस मुख्याध्यापक होते त्या मुख्याध्यापकांना निलंबन केलेलं आहे। असंच अगोदर 2 लोकांना आमच्यासारखं डायरेक्ट सह्या बंद केल्या होत्या। अतिरिक्त COच्या दालनात त्यांची सुनावणी झाली होती, तर त्यांना रुजू करून घ्या आणि त्यांचं वेतन पूर्ण काढा असाही आदेश होता। आणि आमचाही शाळा न्यायाधिकरणमध्ये आमचं असं झाल्यामुळे 30 दिवसाच्या आत, मुदतीच्या आत आम्ही कोर्टात गेलो होतो शाळा न्यायाधिकरणमध्ये। तर त्या ठिकाणी गेल्यानंतरला आमच्या बाजूनं पूर्ण कागदपत्राची तपासणी करून कोर्टाने आमच्या बाजूनं स्टे दिला, जशी ती परिस्थिती ठेवली। शाळेवर जावा, रुजू व्हा, मास्टरवरती सह्या करा आणि काम करा या पद्धतीने त्यांनी आदेश दिलेला असताना देखील शासनाने आणि शाळेच्या मुख्याध्यापक म्हणजे तो तात्पुरता चार्ज होता त्यांच्याकडे, तरीही माजुगिरीने त्यांनी बरेचसे काही प्रशासकीय चौकटीच्या बाहेर राहून कार्य केलेलं आहे आणि आतापर्यंत आम्हाला न्याय दिलेला नाही आहे। तो न्याय तात्काळ व्हावा यासाठी आम्ही इथं आमरण उपोषण करतोय।